सिच्युएशन म्हटलं की प्रचंड वर्दळ आली, रेल्वे आल्या आणि हे सगळं आलं की आपसुकच अपघात सुद्धा आले. मात्र असेच अपघात होताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच धावून येतात ते वर्दीतले देव अर्थात RPF जवान. अशीच घटना 29 तारखेला सुद्धा पुण्याच्या याच रेल्वे स्टेशनवर घडली. मी आता पुणे रेल्वे स्टेशनवर उभी आहे. आता जशी एक ट्रेन या ठिकाणी लागली आहे तशाच पद्धतीची एक ट्रेन त्या दिवशी सुद्धा लागली होती. विशाखापट्टणम एक्सप्रेस होती. या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारा एक इसम होता. मात्र दुर्दैवाने या इसमाचा एक पाय बाहेर राहिला, एक पाय आत राहिला. या सगळ्यामुळे तोल गेला आणि या इसमाचा मोठा अपघात होता होता राहिला, कारण वर्दीतला पांडुरंग त्यांच्या मदतीला धावून आला. अर्थात पांडुरंग चव्हाण हे RPFचे कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांच्याकडून या व्यक्तीचा प्राण वाचवण्यात आले. माझ्याबरोबर स्वतः सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. सर, पहिल्यांदा तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन की तुम्ही एका प्रवाशाचे प्राण वाचवलं. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? पण त्या दिवशी मी सकाळच्या ड्युटीवरती होतो आणि माझी ड्युटी प्लॅटफॉर्म नंबर 3वरती होते. त्यावेळेला सुमारे 10:15च्या वेळेस विशाखापट्टणम गाडी ही निघत होती आणि मी तिथेच उभा होतो ब्रिजजवळ. आणि एक इसम जो आहे तो गाडीच्या जनरल कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यावेळेला त्याचा तोल जाऊन एक पाय खाली राहिला आणि एक पाय त्याच्या पायरीवरती राहिला आणि हाताने त्याचा तोल न आल्यामुळे तो पाठीमागं त्याचा तोल जात होता आणि तो पडणार होता. तेवढ्यात माझं तिकडे लक्ष गेलं आणि मी पळत जाऊन त्याला सपोर्ट देऊन हाताने ओढून त्याला एका साईडला उभं केलं. ही घटना घडलेली. अशी घटना घडल्याच्या नंतर प्रचंड पहिल्यांदा तर काय करायचं हे सुचत नाही. ते प्रसंगावधान दाखवणं आणि त्या मोमेंटला ते सुचणं, कारण या सगळ्या घटनेचं आपण CCTV पाहिलं तर सर तुम्ही ऑलरेडी काहींशी बोलत होतात आणि त्या याच्यातून पण तुमचं लक्ष त्या इसमाकडे गेलं. म्हणजे त्या मोमेंटला तुमचं ते प्रसंगावधान दाखवणं किती गरजेचं होतं सर? खूप गरजेचं असतं आणि ह्याच्यासाठी आम्हाला ज्यावेळेला आम्ही कर्तव्यावरती रुजू होतो त्याच्या आधी आमच्या जे DO आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा आमचे इन्स्पेक्टर साहेब सुनील कुमार यादव साहेब यांच्याकडून डिटेल ब्रीफिंग दिलं जातं. कारण पुणे स्टेशन हे वर्दळीचं ठिकाण असल्यामुळं इथे काही घटना कधीही घडू शकते. मग त्याच्यासाठी आम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले जातात. त्यामुळं आम्ही अशा घटनेसाठी कायम तत्पर असतो की कधी अशी घटना घडली तरी आम्ही त्याचं हे करावं म्हणून. पण सर, आत्तापर्यंतच्या तुमच्या संपूर्ण कर्तव्य बजावतानाच्या अनुभवामध्ये याआधी असं कधी घडलं होतं का, किंवा एखादा असा अनुभव जो तुमच्या लक्षात आहे? असे इन्सिडेंट ॲक्च्युली घडत राहतात इथं स्टेशनवरती. माझ्याबरोबर तरी हा पहिलाच आहे, पण माझ्या सहकाऱ्यांबरोबर अशा घटना घडलेल्या आहेत. बऱ्याच घटना अशा घडतात इथं स्टेशनवरती, कारण जास्त गर्दी असल्यामुळे ह्या घटना घडतात इथं. सर, तुम्ही इतके वर्ष झालं कर्तव्य बजावताय, जसं तुम्ही सांगितलं की तुमच्याबरोबर पहिल्यांदा घडलं असलं तरी या घटना सर्रास घडत असतात. प्रवाशांनी सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, जे घेतलं जात नाही. वारंवार सांगितलंही जातं की धावत्या ट्रेनमध्ये पकडण्याचा प्रयत्न करू नका, उतरण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडून तुम्ही काही आवाहन करू इच्छिता इथल्या सगळ्याच प्रवाशांना? इथल्या प्रवाशांना माझ्याकडून एवढंच आव्हान आहे की आपल्या प्रवासापेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपला जीव वाचवणं गरजेचं आहे. गंतव्यावरती पोहोचण्याच्या आधी आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण गंतव्यावरती तर कधीही पोहोचू शकतो, थोडं लेट गेलं तरी चालेल, पण जीव वाचला तर आपण तिथं पोहोचू. आणि जर काही वेळ अशी एखादी घटना घडली तर मग प्रिकॉशन म्हणून काय करायला हवं? म्हणजे एखाद्या वेळेस असं काहीतरी घडलंय पण RPFचे जवान तिथे नाहीयेत, तर मग अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये प्रवाशांनी नेमकं काय करावं? प्रवाशांनी सर्वात पहिले असं कोणी पडताना दिसलं किंवा कोणी ट्रेनमधून चढताना पडला फसला तर सर्वात पहिले त्यांनी आराम चेन पुलिंग करायची, ACP याचं हे करायचं. त्यामुळे गाडी लगेच थांबते. थांबल्यानंतर जवळपास कोणी रेल्वे कर्मचारी असेल त्याकडे तुम्ही मदत मागू शकता. तो स्टेशन मास्टरला कॉल करून तिथून लगेच स्ट्रेचर किंवा आपल्या इथे आपण स्टेशनवरती मेडिकलची सुविधा केली आहे, जे म्हणजे तिथे लगेच त्यांना प्रथमोपचार भेटतो आणि एक ॲम्ब्युलन्स नेहमी स्टेशन मास्टरच्या इथे कॉन्टॅक्टमध्ये असते. त्यांना त्यामध्ये टाकून आम्ही लगेच तसून हॉस्पिटलमध्ये पोचवू शकतो. आणि आमच्या विभागाकडनं RPF पुण्याकडनं सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये. चालती गाडी पकडणं सोडणं हे धोक्याचं आहे. गाडी एक गेली दुसरी येईल, ठीक आहे ना, पण तुमचा जर जीव गेला तो परत येणार नाही. किंवा तुमची जी क्षती होणार ट्रेनच्या पडल्यामुळे, जर तुम्ही म्हणजे अपंगत्व येणार, त्याची भरपाई कधी कुठल्याच गोष्टीने कुठल्यारीत्या होऊ शकत नाही. त्यामुळे कोणी असं चालती गाडी पकडू नका. गाडीच्या दरवाजावर फुटबोर्डवर बसून यात्रा करू नका. सुरक्षित यात्रा करा, रेल्वेला सहकार्य करा.
नक्कीच आपण बघतोय की ही सगळी जी घटना आहे ही घटना घडून आज काही दिवस उलटलेले आहेत. मात्र या घटनेमधले जे खरं तर ज्यांचे प्राण या सगळ्यामध्ये वाचले ते अलिमुद्दीन शेख यांना सुद्धा या सगळ्या घटनेच्या नंतर त्यांचं सुद्धा कुठेतरी ते घाबरलेले होते, मात्र आपले प्राण वाचलेत. या संदर्भात त्यांनी सुद्धा RPF जवान पांडुरंग चव्हाण यांचं त्यांच्या संपूर्ण टीमचं सुद्धा कौतुक केलं, आभार मानलेले आहेत. त्यामुळे स्वतः पांडुरंग चव्हाण त्या ठिकाणी होते, त्यामुळे अलिमुद्दीन शेख यांचे प्राण वाचले, ते आज सुखरूप आहेत. मात्र जे काही त्यांनी सांगितलं, त्यांचा जो काही अनुभव सांगितला की पुणे रेल्वे स्टेशन असेल, कुठलंही रेल्वे स्टेशन असेल, प्रचंड वर्दळ असते, कंटिन्यू या ठिकाणी रेल्वे येत असतात. अनेकदा अशा पद्धतीने रेल्वे पकडण्याच्या धावत्या रेल्वे खरं तर पकडताना किंवा मग उतरताना अशा पद्धतीचे अपघात होत असतात. या अपघातांपासून वाचण्यासाठी अशा पद्धतीची रिस्क कोणीही घेऊ नये. त्याचबरोबर अनेकदा प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेच्या रुळावरून प्रवास केला जातो, त्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठी रिस्क असते. त्यामुळे अशा पद्धतीने रिस्क घेऊन कोणीही प्रवास करू नका. आणि जर असं काही घडलं असेल तर त्वरित इथले जे RPF जवान आहेत किंवा रेल्वेचे कर्मचारी आहेत त्यांना संपर्क साधा, असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.